नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही पण इंजिनिअरिंग केली असेल किंवा तुम्ही पण बेरोजगार असाल तर हा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका। बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 650 रिक्त पदांसाठी इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी ही मोठी भरती निघालेली आहे। तुम्ही बघू शकता पुढीलप्रमाणे 690 जागांसाठी ही भरती आहे। ऑनलाईन अर्ज करून मिळवा 1 लाख रुपयाची पगार। मित्रांनो, पगार अतिशय भरमसाठ आहे। पुढीलप्रमाणे तुम्ही बघू शकता शुद्धी पत्रिका म्हणजेच महानगरपालिकेने न्यूजपेपरमध्ये आपली जाहिरात केलेली आहे। ती शुद्धी पत्रिका आपल्यासमोर मी तुम्हाला दिलेली, कोणतीही खोटी बातमी नाही आहे। पदाचे नाव बघू शकता, कनिष्ठ अभियंता स्थापित, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिकल, दुय्यम अभियंता स्थापित, दुय्यम अभियंता तांत्रिक आणि विद्युत या पदांसाठी भरती आहे। पद क्रमांक क व ड व ब असे 3 प्रकारचे पद यामध्ये आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनल तुम्हाला सजेशन करत असतं, म्हणून बेरोजगार तरुणांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। तुम्ही बघू शकता शैक्षणिक पात्रता सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे। प्रथम म्हणजे पहिले क्रमांकावर बघू शकता 10वी उत्तीर्णीय, सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा, MSCIT किंवा समतुल्य हे केलेलं असायला हवे। पद क्रमांक दुसरा 10वी उत्तीर्णीय, यांत्रिक, विद्युत, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम अशा इंडस्ट्रियल, इलेक्ट्रॉनिकल, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल असे नवनवीन पद आहे। त्याच्यात तिसऱ्या क्रमांकावर बघू शकता सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा MSCIT किंवा समतुल्य। चौथं आहे यांत्रिक व विद्युत किंवा ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी MSCIT किंवा समतुल्य हे डिग्री हे असणे आपल्याकडे अनिवार्य आहे, तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता। बेरोजगार तरुणांना ही सुवर्ण संधी आहे। पदसंख्या बघू शकता तुमच्या पुढे आहे 690 जागांसाठी। नोकरीचे ठिकाण आहे मुंबई। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। अर्ज सुरू झालेले आहे। मित्रांनो, लवकरात लवकर अर्ज करा आणि सुवर्ण संधी मिळवा। 1 लाखच्या वर पॅकेज आहे। बघू शकता तुम्हाला पुढीलप्रमाणे महानगरपालिकेचं GR, महानगरपालिका आयुक्त यांचे मंजूर क्रमांक नमूद, महानगरपालिका अभियंता, कनिष्ठ अभियंता स्थापित, कनिष्ठ अभियंता असे 4 पदांसाठी ही जॉब आहे। शैक्षणिक पात्रता अर्हता उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर जाऊन सगळी माहिती घेऊ शकता। मित्रांनो, तुम्ही बघू शकता ब्लू कलरमध्ये जी वेबसाईट आहे ती आपण गुगलवर सर्च करून सगळी माहिती मिळवू शकता। व तुम्हाला हा GR पाहिजे असेल तर आपला जॉब अँड योजना अपडेट चॅनलवर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलवर जाऊन हे GR मिळवू शकता। तुम्ही बघू शकता पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता। त्याला पगार किती आहे मित्रांनो, 41,080 ते 1,32,300 रुपये प्लस हे पगार आहे। त्या प्रकारे भत्ते पण मिळणार आहे आणि ह्या पदासाठी 150 जागांसाठी आहे। बघू शकता पुढीलप्रमाणे सर्वसामान्य किंवा आरक्षण, दिव्यांग, किती जागा कोणाला किती मिळणार आहे ते पुढीलप्रमाणे सगळं GR मध्ये आहे, तुम्ही वाचू शकता मित्रांनो। व बघू शकता पदाचे नाव ब श्रेणीतील पद क श्रेणीतील पद कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत। बघू शकता 41,80 ते 1,32,000 व भत्ता वेगळा अशी पगार याला सुद्धा मिळणार आहे। सेम पगार आहे दोघी गटांसाठी मित्रांनो। तसेच इथे पण आरक्षणाची थोडीफार सवलत दिलेली आहे। त्या सवलती अनुसार तुम्ही पण आरक्षण मध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी एकदम सोन्यावर सुहागा। तिसरा बघू शकता मित्रांनो, पदाचे नाव आहे दुय्यम अभियंता स्थापित। बघू शकता 44,900 ते 1,42,000 प्लस भत्ता। बघू शकता ब गटातील ही आहे व 233 जागांसाठी ही भरती आहे मित्रांनो। पुढीलप्रमाणे बघू शकता इथे पण सर्वसामान्य व आरक्षणाची अट आहे। आरक्षण बघू शकता मित्रांनो कसे आहे। तसेच अजून आहे दुय्यम अभियंता तांत्रिक व विद्युत 44,900 ते 1,42,000 व भत्ता प्लस 77 जागांसाठी ही सुद्धा वॅकेन्सी खाली आहे। याच्यात सुद्धा आरक्षणाचे महिलांना, खेळाडूंना, दिव्यांगांना, वेगवेगळ्या जणांना म्हणजे
आरक्षणात बसत असाल तर तुमचं काम सक्सेसफुल होऊन जाईल. आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी ही जाहीर केली आहे. भरती जाहीर केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, रिक्त पदांच्या संख्येत बदल करण्याबाबत तसेच सामाजिक समांतर आरक्षण बदलणे अधिकार किंवा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यात अंशतः संपूर्ण रद्द करण्यात अधिकार आयुक्तांना आहे. मित्रांनो, टीप पूर्णपणे तुम्ही वाचून घ्या. मी वाचल्यावर व्हिडिओ मोठा होऊन जाईल म्हणून मी वाचत नाही आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पुढीलप्रमाणे महिलांना 30% आरक्षण या भरतीमध्ये देण्यात आलेलं आहे. खेळाडूंना 5% आरक्षण देण्यात आलेलं आहे. तसेच तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे जी आरमध्ये शैक्षणिक अर्हतासुद्धा दिलेली आहे. आपण वयोमर्यादा जाणून घेऊ. पुढीलप्रमाणे आपलं वयोमर्यादा काय असणार आहे, तर आरक्षण वयोमर्यादा ही काय असणार आहे मित्रांनो, तुम्ही वयोमर्यादा हे लक्षात घ्या. मित्रांनो, वय बसत असाल तर नक्की पात्रता व नक्की अप्लाय करायला अजिबात विसरू नका. बघू शकता तुम्ही पुढीलप्रमाणे तुम्हाला सगळं शैक्षणिक पात्रता वेगळे गटातील सगळी माहिती इथे दिलेली आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका. मित्रांनो, बघू शकता बघा, वयोमर्यादा आहे किमान 18 वर्ष व कमाल 38 वर्ष. राखीव खुल्या प्रवर्गासाठी ही वयोमर्यादा आहे. मागास